Okay, good morning once again for the discussion of today's work, that is today's part of syllabus, that is the hydrogen peroxide, and this is the eighth reagent in your oxidation topic. The hydrogen peroxide, बेसिकली हायड्रोजन पेरॉक्साईड तुमच्यापैकी बघितलं नाही असं कोणीही नाही आहे. कुठे कुठे यूज करतात हायड्रोजन पेरॉक्साईड ते आधी मी सांगतो. तुम्ही मेडिकलमध्ये जा, मेडिकलमधून हायड्रोजन पेरॉक्साईड विचारा तर तुम्हाला एक 20-25 रुपयाला एक हायड्रोजन पेरॉक्साईडची छोटीशी बॉटल तुम्हाला देतील केमिस्ट. तर ते हायड्रोजन पेरॉक्साईड बघितला, जर तुम्ही ते जमिनीवर टाकला तर तुमच्यातनं जमिनीवर पडल्यानंतर त्याच्यातनं फेस येतो, बबल्स येतात. जनरली हायड्रोजन पेरॉक्साईड हे जखम किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी लागला असेल तर ती ती जागा स्वच्छ करण्यासाठी, जंतुनाशक करण्यासाठी ती जागा हायड्रोजन पेरॉक्साईड यूज केलं जातं. किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड काही अंश आपण केसामध्ये 1-2 ड्रॉप टाकलो तर तिथले केस रेड होतात किंवा ब्राऊन होतात. त्यामुळे तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईड हे बऱ्यापैकी माहिती आहे. किंवा बऱ्याचशा ब्युटी पार्लरचे जे काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये लिहिलेले असतात फ्री ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. आता तुम्हाला चांगलंच लक्षात असेल हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय. तर आता हायड्रोजन पेरॉक्साईड कुठं ॲक्ट होतो, कसा रिॲक्ट होतो, किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचं स्ट्रक्चर काय आणि इतर डॅकिन रिएक्शन म्हणजे काय हे आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या स्क्रीनवरती हायड्रोजन पेरॉक्साईडचं स्ट्रक्चर काढतो. हा आहे HO आणि दुसरा आहे परत इथं OH. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये 2 मोल्स ऑफ हायड्रोजन अँड 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन, सॉरी इथं 2 येत नाही, OH HO, अशा पद्धतीने हे हायड्रोजन पेरॉक्साईडचं स्ट्रक्चर झालं. हायड्रोजन पेरॉक्साईड तुम्ही एअरमध्ये ठेवून टाका, हवेमध्ये ठेवून टाका, लगेच तो काय होतो, ह्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये बनतं. कशामध्ये बनतं? वॉटरमध्ये. ओके, अशा पद्धतीनं वॉटरमध्ये तो कन्वर्ट होतो हायड्रोजन पेरॉक्साईड. आता आपल्याला हा हायड्रोजन पेरॉक्साईड रिॲक्शन सिस्टीममध्ये यूज करायचा आहे. आणि त्या रिॲक्शन सिस्टीममध्ये आपण एक रिएक्टंट जर आर्थो और पॅरा हायड्रॉक्सिलेटेड फिनिल अल्डिहाइड और कीटोन घेतलो. तुम्हाला आता मी काय म्हटलं तुम्हाला समजलं नसेल तर बघा, हा तुमचा हायड्रोजन पेरॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ NaOH. हायड्रोजन पेरॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ NaOH. सेकंड वन, द रिएक्टंट इज, दिस इज दी, फक्त टोटली हा मॉलिक्यूल जर बघितला तुम्ही, दाखवतो, तर हा मॉलिक्यूल आहे कोण? फिनॉल आहे. हा मॉलिक्यूल फक्त कोण आहे? फिनॉल आहे. आणि ह्या फिनॉलला यस पॅरा पोझिशनला किंवा आर्थो पोझिशनला एखादा अल्डिहाइड किंवा कीटोन असेल, म्हणजे कार्बोनिल ग्रुप असेल किंवा कार्बन ग्रुप असेल, तर ह्या कार्बोनिल ग्रुपचं ऑक्सिडेशन करतो कशामध्ये? कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये. कशामध्ये करतो? कार्बॉक्सिलेटमध्ये करतो किंवा कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये करतो. म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन ह्याचं कन्व्हर्जन कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये करतो. ह्याचा अर्थ असा यस की तुझं ऑक्सिडेशन होतं, त्याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आणि हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे ह्याचं काय होतं? रिडक्शन होतं. ह्याचं काय होतं? रिडक्शन होतं. ओके, समजलं रिॲक्शन काय? तर मी आता परत एकदा त्याची डेफिनेशन ह्या सांगतो. डॅकिन रिॲक्शन. हायड्रोजन पेरॉक्साईडचा आपण बराच यूज बघणार आहोत, त्यापैकी आज आपण फक्त डॅकिन रिॲक्शन डिस्कस करणार आहोत, कारण की डॅकिन रिॲक्शन ही वास्ट आहे. आता बघूया आपण काय डॅकिन रिॲक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड डॅकिन ऑक्सिडेशन और डॅकिन रिॲक्शन, in which the main reactant is the ortho or para-hydroxylated phenyl aldehyde or ketone. When reacts with hydrogen peroxide in presence of base is NaOH to form benzene diol. to form benzene diol. ह्याचं जर तुम्ही नाव बघितलात ह्या मोलिक्यूलचं तर तो कोण आहे? तर तो आहे बेन्झिन डायॉल. तो कोण आहे? बेन्झिन डायॉल आहे. ओके, त्याच्यानंतर हिअर द कार्बोनिल कंपाऊंड, दॅट इज हिअर दिस इज युअर कार्बोनिल कंपाऊंड विच इज ऑक्सिडाइज into the carboxylate and hydrogen peroxide is reduced. म्हणजे इथं कार्बोनिल ग्रुपचं ऑक्सिडेशन होतं पण हायड्रोजन पेरॉक्साईडचं रिडक्शन होतं.
हायड्रोजन पेरॉक्साईडचं काय होतं, रिडक्शन होतं. हे आहे सिम्पल रिएक्शन. हे मी क्लिअर करतोय आणि परत एकदा रिएक्शन समजावून सांगतोय. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे तर तो फिनॉल कंपाऊंड. फिनॉल कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप कुठपर्यंत येतो, तर इथपर्यंत फिनॉल कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप येतो. पण जर आपण आर्थो किंवा पॅरा पोझिशन म्हणजे हा अल्डिहाइड, जर आरच्या ठिकाणी एच घेतला तर अल्डिहाइड बनतो, आरच्या ठिकाणी अल्किल ग्रुप घेतला तर कीटोन बनतो. ह्या अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये आर्थो किंवा पॅरा पोझिशनला OH ग्रुप असावा तरच ही रिएक्शन होती, अदरवाईज ही रिएक्शन होत नाही. तर ह्या रिएक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजन पेरॉक्साईड हा जो कार्बन ग्रुप आहे ह्याचं कन्व्हर्जन हायर ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये कन्वर्ट करतो. ह्याच्याबरोबर आपल्याला अजून एक बाय प्रोडक्ट मिळतो, त्याचं नाव आहे बेन्झीन डायोड. त्याचं नाव काय आहे, बेन्झीन डायोड. दिस इज दी रिएक्शन. बघूया आता आपण याची मेकॅनिझम काय होती वन बाय वन. सगळ्यात पहिल्यांदा हा तुमचा हायड्रोजन पेरॉक्साईड मी असा लिहितो HO, त्याच्यानंतर हा O, त्याच्यानंतर तुमचा हा H, राईट. आणि इथं तुम्ही काय घेताय, NaOH. बेस कोणता आहे तुमचा, NaOH आहे, बरोबर. बेसचा रोल काय असतो, बेसचा रोल असतो टू अब्स्ट्रॅक्ट दी ॲसिडिक प्रोटॉन. मग ह्यामध्ये हा जो हायड्रोजन आहे, येस, हा जो हायड्रोजन आहे तो ॲसिडिक प्रोटॉन आहे. त्यामुळे हा NaOH जो आहे म्हणजे निगेटिव्ह मायनस, तो काय करेल, तर तो तुमचा एक सेकंड हा OH काय करेल, काढून घेईल, H काढून घेईल. हा H काढून घेतल्यानंतर शिल्लक काय राहिलं मग, येस, शिल्लक काय राहिलं, तर हा पार्टिकल शिल्लक राहिला HOO मायनस. आता हा बनला काय, न्यूक्लिओफाईल. HOO मायनस आता काय बनला, न्यूक्लिओफाईल बनला. त्यामुळे हा न्यूक्लिओफाईल आता काय करेल, तर हा डायरेक्टली कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल. कोणावर अटॅक करेल, कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल. मग कार्बोनिल कार्बनवरती अटॅक केला तर आता इथं कार्बनचं जी व्हॅलन्स आहे ती काय होईल, येस, एकनी कमी होण्यासाठी O मायनस तयार होईल. काय होईल, O मायनस तयार होईल. हे तुम्हाला इथं 2 मध्ये दाखवलेलं आहे. बघा बघा, हा तुमचा OH आणि O मायनस. ओके. आता O मायनस म्हणजे 2 मध्ये जो हा O मायनस दिसतो तो कसा असतो, हायली अनस्टेबल असतो. त्यामुळे तो काय करेल, निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करण्यासाठी परत कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करावा लागेल. ओके. कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करत असताना इथं एक तर हायड्रोजनला मायग्रेट व्हावं लागेल किंवा एक तर ह्या अरोमॅटिक रिंगला मायग्रेट व्हावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे हायड्रोजन कसं आहे, बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, बॅड मायग्रेटिंग ग्रुप आहे. आणि हा अरोमॅटिक कंपाऊंड पण बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. पण जर आर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग सबस्टिट्युएंट असेल तर मात्र हा कसा असतो, हायली मायग्रेटिंग ग्रुप असतो किंवा येस लिव्हिंग ग्रुप म्हणू शकतो आपण इथं, किंवा मायग्रेटिंग ग्रुप म्हणू शकतो. तर इथं लिव्हिंग ग्रुप म्हणू शकत नाही कारण की हा निघून जात नाही, इथं मायग्रेट होतो. मग मायग्रेट होताना कोणत्या पोझिशनला आहे, बघा इथं 1 नंबरला आहे ना, इथं ह्या कार्बनला आहे. ह्या 1 पासनं ह्या 2 नंबरच्या ऑक्सिजनवरती मायग्रेट होतो. आणि हा मायग्रेट झाल्यामुळे काय होईल, ऑक्सिजनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी ह्या OH ग्रुपला काय व्हायला लागतं, निघून जावं लागतं. आणि आपल्याला मिळाला काय, इथं 3 नंबरला मिळाला तो आहे आता इस्टर. बघा फंक्शनल ग्रुप इस्टर आहे की नाही, बघा हा आहे इस्टर, हा फंक्शनल ग्रुप बघा इस्टर आहे ना, येस. तर याचा फंक्शनल ग्रुप आता बनला इस्टर. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, हा जो तुमचा OH ग्रुप निघून गेला होता, त्याला आता मी रेडने दाखवतो. हा जो तुमचा OH ग्रुप निघून गेला होता तो आता काय करतोय, परत अटॅक करतोय. हा OH ग्रुप आणि हा OH ग्रुप सेमच आहे. ओके. हा OH ग्रुप परत अटॅक करतोय कोणावरती, कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक करतो. मग कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक केल्यानंतर परत काय होतो, O मायनस तयार होतो. त्यामुळे मला इथं मिळाला काय, 4 नंबरची स्टेप O मायनस मिळालेला. आता O मायनस स्टेबल असतो का, नाही. तर तो कार्बनवरती परत काय करतो, डबल बॉन्ड तयार करतो. कार्बनवरती काय करतो, डबल बॉन्ड तयार करतो. आणि कार्बनवर डबल बॉन्ड तयार केल्यामुळे काय होतं, हा ग्रुप इथनं निघून जातो आणि O मायनस तयार होतो, हा O मायनस. पण आता मी ब्लूने दाखवतो, इथून हा ग्रुप काय तयार होतो बघा, कम्प्लिटली हा ग्रुप काय तयार होतो बघा, तर हा ग्रुप तयार होतो HC डबल बॉन्ड O
ओ एच म्हणजे ह्याचं नाव येतं फॉर्मिक ॲसिड. ह्याचं नाव काय येतं फॉर्मिक ॲसिड येतो. अशा पद्धतीने इथं फॉर्मिक ॲसिड तयार झाला. पण हा जो फिनॉक्साईड आयॉन आहे तो पण काय आहे स्ट्रॉंग बेस आहे. तो कोण आहे स्ट्रॉंग बेस. त्यामुळे हा स्ट्रॉंग बेस काय करतो परत ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे हा O मायनस हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो आणि मला मिळतो काय हा बेन्झिन डायॉल. आणि ह्याच्याबरोबरच मला मिळतो काय हा कार्बॉक्सिलेट सॉल्ट. इथं आपण Na प्लस लिहू शकतो कारण की हा Na प्लस कुठून आला येस. तर इथं जो Na तुम्ही घेतला होता ना हा शिल्लक राहिला Na आणि हा तुमचा कार्बॉक्सिलेट. हे दोन्ही बाइंड होतील आणि सॉल्ट मिळतील. इथं ह्या स्टेपमध्ये जर मी परत HCl यूज केलो तर मला परत काय मिळतो फॉर्मिक ॲसिड. अशा पद्धतीनं तुम्ही कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कार्बॉक्सिलिक ग्रुपमध्ये केला. ह्या स्टेपला म्हणतो आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि ह्या पूर्ण स्टीमला आपण म्हणतो डॅकिन ऑक्सिडेशन किंवा डॅकिन रिॲक्शन म्हणतो. समजली ही स्टेप काय काय ह्याच्यामध्ये. तर मी परत थोडंसं समजायला कठीण आहे म्हणून परत थोडंसं मी रिपीट करतो. तर बघा ओके. आता इथे बघा सुरुवातीला आपण काय काय घेतलं होतं हायड्रोजन पेरॉक्साईड आणि NaOH. NaOH हा बेस आहे स्ट्रॉंग बेस. तो हायड्रोजन पेरॉक्साईड मधला हा हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट करून घेतो आणि H2O असं बाय प्रोडक्ट ह्यातनं बाहेर काढतो. H2O वॉटर बाहेर निघून जातो. H2O आणि Na प्लस शिल्लक राहतात. ओके. त्याच्यामध्ये परत हा जो तुमचा हायड्रोजन पेरॉक्साईड आहे हा H निघून गेल्यामुळे O कडे येतो कोणता चार्ज निगेटिव्ह चार्ज. तो आहे इथं दाखवलेला आहे बघा. ओके. हा O मायनस तुमच्या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो. कार्बोनिल कार्बनवर अटॅक केल्यामुळे O मायनस तयार होईल. ओके. हा O मायनस परत आतमध्ये येताना डबल बॉन्ड तयार करतो. पण डबल बॉन्ड करताना त्याच्या पुढं एक ऑप्शन आहे. दोन्ही बाजूला बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. एक अरोमॅटिक आहे आणि एक हायड्रोजन आहे. त्यामुळे तो काय करतो मायग्रेट करतो. त्यामुळे हा जो कम्प्लीट ग्रुप आहे अरोमॅटिक कंपाऊंड हा 1-2 पोझिशननं मायग्रेट करतो. म्हणजे हा 1 नंबरला होता इथनं 2 नंबरच्या पोझिशनला गेला. त्यामुळे याला आपण काय म्हणायचं आहे 1-2 मायग्रेशन. आणि हा 1-2 मायग्रेट झाला की मला मिळतो काय 3 नंबरला हा ईस्टर मिळतो. त्याच वेळेला जेव्हा हा मायग्रेट होतो ऑक्सिजनकडे तेव्हा हा OH ग्रुप निघून जातो. तेव्हा कोण निघून जातो OH ग्रुप निघून जातो. कारण की ऑक्सिजनची व्हॅलन्सी ही 2 असते. जर OH ग्रुप राहिला तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी बनते 3 आणि ते पॉसिबल नाही आहे. त्यामुळे OH ग्रुप निघून जातो. OH ग्रुप निघून गेलेला जो OH ग्रुप असतो तो काय करतो परत रिॲक्टिंग सिस्टीममधल्या कार्बोनिलवरती परत अटॅक करतो. आणि परत अटॅक केल्यानंतर परत O मायनस तयार होतो. इथं मात्र O मायनस तयार झालेला असतो. तो डबल बॉन्ड तयार केल्यामुळे इथं मात्र आता हा फिनॉक्साईड हा लिव्हिंग ग्रुप आहे. फिनॉक्साईड कसा आहे हा लिव्हिंग ग्रुप आहे. त्यामुळे O मायनस हा ग्रुप निघून जातो ज्याला आपण म्हणतो 4. आणि हा फिनॉक्साईड जो आहे तो काय करतो ॲसिडिक प्रोटॉन. आता इथं जो तयार झाला होता फॉर्मिक ॲसिड ह्या फॉर्मिक ॲसिडपैकी हा जो हायड्रोजन आहे ह्याला मी दाखवतोय तो हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल बेसनी आणि मला काय मिळेल मग येस फॉर्मेट आयॉन. आणि हा फॉर्मेट आयॉन कोण बॅलन्स करतो Na प्लस ज्याला आपण म्हणतो काय कार्बॉक्सिलेट. ओके. अशा पद्धतीने मला हा कार्बॉक्सिलेट मिळतो अलॉंग विथ बेन्झिन डायॉल मिळतो. अलॉंग विथ काय मिळतो मला बेन्झिन डायॉल. दिस इज दी रिएक्शन वी कॉल्ड एज डॅकिन रिएक्शन. ओके. मी आता पुढे जातो. आता इथं एक्झाम्पल सेम आहे. फरक काय की मागच्या स्लाइडमध्ये आरच्या ठिकाणी मागच्या स्लाइडमधले आरच्या ठिकाणी हायड्रोजन घेतलेलं आहे. ओके. मागच्या ठिकाणी काय होतं आरच्या ठिकाणी कीटोन होता. इथं मात्र आहे अल्डिहाइड. मग इथं पण मला प्रोडक्ट काय मिळेल सेम प्रोडक्ट मिळेल. मिळेल ना सेम प्रोडक्ट. ओके. तर मला सेम प्रोडक्ट मिळेल बेन्झिन डायॉल आणि फॉर्मॉक्सिलेट किंवा आपण त्याला म्हणतो कार्बॉक्सिलेट. ओके. आता ह्याची मेकॅनिझम बघा. पण ह्याची मेकॅनिझम बघण्या अगोदर तुम्हाला एक थोडंसं सांगायचं आहे. फिनिल अल्डिहाइड आणि फिनिल कीटोन ह्या दोघांच्या पैकी फिनिल अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह असतो. काय असतो तो मोर रिएक्टिव्ह असतो. कारण कीटोनमध्ये हायड्रोजन आर ग्रुप असतो आणि अल्डिहाइडमध्ये H ग्रुप असतो. आर ग्रुप तुमच्या कार्बन ग्रुपला काय करतो येस इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्टमुळे त्याला थोडासा मोर इलेक्ट्रोफाईल करतो. पण अल्डिहाइड हा हायड्रोजन आहे त्यामुळे
त्याला तो कोणताही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट तिथं दाखवत नाही, त्यामुळे तो असतो लेस इलेक्ट्रोफाईल. आणि हे लेस इलेक्ट्रोफाईल असल्यामुळे जगातले कोणतेही अल्डिहाइड हे कीटोनपेक्षा मोर रिएक्टिव्ह असतात. हे आपण आपल्या आयुष्यभर डोक्यामध्ये फिट करा. जगातले कोणतेही अल्डिहाइड हे कीटोनपेक्षा हायली रिएक्टिव्ह असतात. आता हे सांगायचा मुद्दा का की मी पुढचा युनिट 3 शिकवणार आहे, त्यात प्रोटेक्टिंग ग्रुप यूज करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडतं. बघा लक्षात आहे ना, अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. आता परत ही जी मेकॅनिझमची प्रॅक्टिस होऊन जाईल आपली, तर बघा काय काय होतं. सगळ्यात पहिल्यांदा हा कुठून आला, HOO मायनस. तर हायड्रोजन पेरॉक्साईडची रिएक्शन आपण NaOH वर केलो तर मला HOO मायनस मिळतो. ओके, मग हा कार्बन ग्रुपवरती अटॅक करेल. कार्बन ग्रुपवर केल्यावरती इथं O मायनस तयार होईल आणि मला हा 2 नंबरचा कॉम्प्लेक्स मिळेल. 2 नंबरचा कॉम्प्लेक्स मिळाला तर O मायनस काय करेल, बॅलन्स होईल. बॅलन्स झाल्यामुळे हा फिनिल ग्रुप ह्याच्याकडे मायग्रेट होईल आणि OH ग्रुपला काढून टाकेल आणि मला 3 नंबरला ईस्टर मिळेल. हा OH ग्रुप परत कार्बनवरती अटॅक करेल, O मायनस मिळेल. O मायनस कार्बन ग्रुपमध्ये कन्वर्ट होईल आणि इथं फिनॉक्साईड आयॉन हा निघून जाईल. आणि फायनली हा जो तुमचा कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, इथं हायड्रोजन आहे, लक्षात घ्या, काय नसतो म्हणजे हायड्रोजन असतो. तर हा तुमचा फॉर्मिक ॲसिडमधनं O मायनस हा H काढून घेईल आणि मला मिळेल काय, बेन्झिन डायॉल अलॉंग विथ तुमचा कार्बॉक्सिलेट आयॉन. अशा पद्धतीनं अल्डिहाइडवरती सुद्धा रिएक्शन हिची होती. ओके, मी आता क्लिअर करतोय आणि पुढे करतोय. तर इथं आपण रिॲक्शन केलो कोणत्या कंडिशनमध्ये, बेसिक कंडिशनमध्ये बघितलो. समजा तुमच्याजवळ बेस नाहीये तर तुम्ही ॲसिड वापरून सुद्धा ही रिॲक्शन कंप्लीट करू शकता. मग कंप्लीट करत असताना त्याची मेकॅनिझम थोडीशी वेगळी आहे, ती सुद्धा आपण इथं बघू शकतो. ओके, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मगाचा दिलेला जो अल्डिहाइड आहे तोच, त्याला तर मी 14 नंबर टाकलेला आहे, कारण की मगापासून आपल्या सिक्वेन्समध्ये 8-9 नंबरपर्यंत आलेला आहे म्हणून याला 14 नंबर टाकलेला आहे. ओके, आता ॲसिड मग मी विचार करतो HCl घेऊ, सल्फ्युरिक ॲसिड घेऊ, तर मी कोणताही ॲसिड यूज करू शकतो. पण मी आता इथं घेताना कोणता ॲसिड घेतलेला आहे, सल्फ्युरिक ॲसिड घेतलेला आहे. कोणता ॲसिड घेतलेला आहे, सल्फ्युरिक ॲसिड. आता इथं काय काम करतो का सल्फ्युरिक ॲसिड, सगळ्यात पहिल्यांदा हा तुमचा आहे अल्डिहाइड, फिनिल अल्डिहाइड. ह्याचं नाव आपण शॉर्टमध्ये काय म्हणू शकतो, फिनिल अल्डिहाइड आहे. ओके, ह्या फिनिल अल्डिहाइडमध्ये ऑक्सिजनवरती इथं लोन पेयर्स दिसतात. हे लोन पेयर्स काय करतात, H2SO4 मध्ये ॲसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करतात आणि इथनं काय निघून जाईल, OSO3H किंवा इन शॉर्ट HSO4 मायनस हे निघून जाते. आता ऑक्सिजनवरती जेव्हा तिसरा बॉन्ड तयार होतो तेव्हा ऑक्सिजनवरती चार्ज होतो पॉझिटिव्ह. मग मला सांगा ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल असतो का, एक तर ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे येस तो पॉझिटिव्ह चार्ज कधी आपल्याकडे ठेवत नाही. त्यामुळे काय होईल, तर हा बॉन्ड ऑक्सिजनला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करेल आणि पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स केल्यामुळे काय होईल, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज होईल. कार्बनवरती कोणता चार्ज येईल, आता पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, आता हा जो कार्बन दिसतो तुम्हाला, हा आता कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बोकॅटायन. आणि कार्बोकॅटायन कसे असतात, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, ओके, किंवा इलेक्ट्रोफाईल असतात. ह्या इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक कोण करतं, न्यूक्लिओफाईल करतो. आता तुमच्याकडं रिएजंट कोण आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, आता इथं NaOH नसल्यामुळे पूर्ण प्युअर H2O2 फॉर्मॅटमधला हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. त्यामुळे काय होईल, ऑक्सिजनची लोन पेयर्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज न्यूक्लिओफाईल ह्या पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती अटॅक करते. मग पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती अटॅक केल्यामुळे काय काय शिल्लक राहिलं बघा, तुमचा हा ऑक्सिजन 3 बॉन्ड झाला, त्यामुळे ह्या ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. ह्या ऑक्सिजनवरती काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर परत एक तुम्ही इथं बेस यूज करताय. यस, तर तो बेस म्हणजे कोणता असणार आहे, HSO3 मायनस. इथला हा HSO3 मायनस म्हणजे आपण म्हणतो कॉन्ज्युगेटेड बेस. हा कॉन्ज्युगेटेड बेस काय करतो, ह्या ॲसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करतो आणि पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करतो आणि मला काय मिळतो, अशा प्रकारे हा 17 नंबरचा मोलिक्यूल मिळतो. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये काय होतं बघा, पुढच्या स्टेपमध्ये परत आपण एक जो तुम्ही बेस घेतला होता, सॉरी तुम्ही जो ॲसिड घेतला होता H2SO4, तर तो H2SO4 पैकी परत H+ला हा ऑक्सिजनची लोन पेयर्स काय करतात, अबस्ट्रॅक्ट करतात. काय करतात, H+ला अबस्ट्रॅक्ट करतात. त्यामुळे परत इथं काय बनला, OH2 म्हणजे H2O मॉलिक्यूल. ओके,
आणि इथं परत तुमच्याकडं एक OH ग्रुप आहे, त्याच्यावरची लोन पेअर्स काय करतात, डबल बॉन्ड तयार करेल. मग डबल बॉन्ड तयार करताना परत एक हायड्रोजन आहे बॅड लिव्हिंग ग्रुप, आणि हा अरोमॅटिक ग्रुप आहे, हा सुद्धा काय आहे, बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. मग ह्यापैकी निघून जाणारा ग्रुप नसल्यामुळे तो मायग्रेटची पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे हा अरोमॅटिक कंपाऊंड काय होईल, ह्या ऑक्सिजनकडे मायग्रेट होईल आणि OH2 हा मोलिक्यूल निघून जाईल आणि मला काय मिळेल. मग अशा पद्धतीनं ईस्टर 19 नंबरला जो मिळाला आहे तो आता कसा आहे, ईस्टर त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. ओके, ह्या फंक्शनल ग्रुप ईस्टरमध्ये आता अजून एक पॉसिबल आहे, तर त्याच्यावरती मी प्रोटिक सॉल्व्हेंट घेणार आहे मिथॅनॉल. प्रोटिक सॉल्व्हेंट घेणार आहे मिथॅनॉल. मिथॅनॉल काय करेल, डायरेक्टली हा जो तुमचा OCH3 आहे हा तुमच्या कार्बनवरती अटॅक करेल आणि ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज आता बॅलन्स करेल. ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, आता बॅलन्स करेल. सेमच आहे इथं OH, आणि इथं मात्र काय झाला, मिथॅनॉलमधला CH3OH. ओके, आता ह्यात काय होईल, हा जो तुमचा बेस होता मगाशी निघून गेलेला HSO4- हा परत बेस काय करेल, ह्या ॲसिडला Hला आपल्याकडे खेचून घेईल. आपल्याकडे खेचून घेतल्यामुळे काय होईल, आता परत B+H अशा पद्धतीनं हा तयार होईल. पण इथं तयार काय राहिला तुमचा S हा मोलिक्यूल, हे फंक्शनल ग्रुप असणारा मोलिक्यूल. ओके, त्याच्यानंतर हे ऑक्सिजनचे लोन पेअर्स यस परत H तुमच्यातलं अबस्ट्रॅक्ट करेल आणि मला काय मिळेल, 22 नंबरचा मोलिक्यूल जो प्रोटोनेटेड ऑक्सिजन आहे तो, प्रोटोनेटेड ऑक्सिजन आहे तो. मग पुढच्या स्टेपमध्ये हे ऑक्सिजनचे लोन पेअर डबल बॉन्ड तयार करेल ह्या कार्बनवरती, डबल बॉन्ड तयार करेल, त्यामुळे हा ऑक्सिजन बॅलन्स होईल आणि मला मिळेल काय, बेन्झिन डायोल. मला काय मिळेल, बेन्झिन डायोल. पण इथून बाहेर पडताना काय काय शिल्लक राहिला आता, येस ईस्टर मोलिक्यूल इथं बाहेर पडला. इथं काय बाहेर पडला, ईस्टर. आणि फायनली हा बेस जो तुमच्या बाहेर मगाशी होता तो बेस काय करेल, Hला अबस्ट्रॅक्ट करेल आणि मला परत काय मिळेल, ईस्टर हा प्रोडक्ट अलॉंग विथ बेन्झिन डायोल. अशा पद्धतीनं ही ॲसिड कॅटलाइज डॅकिन ऑक्सिडेशन होती. आता हे डॅकिन ऑक्सिडेशन तुम्ही फक्त अल्कलाईन ऑक्सिडेशन ठेवला लक्षात तरी पण चालतं, ही तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी आहे. ओके, तुम्ही ती वहीमध्ये नोट्समध्ये काढा. जर तुम्ही पुढं सेटनेटची एक्झाम किंवा PhDची एक्झाम जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ही कंडिशन माहिती असू द्या. ठीक आहे. देन नेक्स्ट, रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ हायड्रॉक्सिल अँड कार्बोनिल ग्रुप. आता बघा, ऑर्थोहायड्रॉक्सी फिनिल अल्डिहाइड किंवा पॅराहायड्रॉक्सी फिनिल अल्डिहाइड किंवा कीटोन, ह्या दोघांची जर आपण रिॲक्शन केलो तर काय आपल्याला ऑब्झर्व होईल, म्हणजे कोणती रिॲक्शन फास्ट जाईल, कोणती रिॲक्शन स्लो जाईल, हे आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा अल्डिहाइड म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑर्थोहायड्रॉक्सी फिनिल अल्डिहाइड असेल तर त्याची रिॲक्शन ही पॅराहायड्रॉक्सी फिनिल अल्डिहाइड आणि कीटोनपेक्षा फास्ट होती. थोडंसं कन्फ्यूज व्हायला म्हणून परत थोडंसं मी थांबतोय, 1 मिनिट पॉज घेतोय आणि परत थोडंसं एक्सप्लेन करतोय. बघा, ऑर्थोहायड्रॉक्सी फिनिल अल्डिहाइड किंवा कीटोन ह्याचं ऑक्सिडेशन पॅराहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोनपेक्षा फास्ट होतं. का फास्ट होतं, तर त्याचं कारण बघा. इथे मी स्ट्रक्चर काढलेलं आहे, ऑर्थोहायड्रॉक्सी अल्डिहाइड, फक्त कीटोन पण असंच, फक्त ह्या Hच्या ठिकाणी R घातला तर कीटोन होईल एवढंच. तर काय होतं, जेव्हा ह्याच्यावरती अटॅक होईल न्यूक्लिओफाईल म्हणजे HO- ह्या कार्बनवरती जेव्हा अटॅक होईल तेव्हा काय तयार होतो, हा O- तयार होतो. काय तयार होतो, हा O- तयार होतो. आणि जेव्हा हा O- तयार होईल तेव्हा ॲडजसंट असणाऱ्या ह्या प्रोटॉनमुळे काय होतं, ह्या दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळे काय होतं, हा मोलिक्यूल मोर स्टेबल असतो. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे हा मोलिक्यूल कसा असतो, मोर स्टेबल असतो. त्याचमुळे ऑर्थोहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोन हा पॅराहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोनपेक्षा हायली रिॲक्टिव्ह आहे. हे त्याचं कारण झालं. ठीक आहे, मी आता क्लिअर करतोय आणि पुढे. त्याच्यानंतर जर M हायड्रॉक्सी कंपाऊंड असेल तर काय असं होऊ शकेल, M हायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि कीटोन असेल तर M हायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि कीटोन असेल तर इथं मात्र
अरोमॅटिक कंपाऊंड मायग्रेट होत नाही. इथं कोण मायग्रेट होतो, तर मगाशी राहिलेला प्रोटॉन हा मायग्रेट होतो. हे जर बघायचं असेल तर तुम्ही इथं बघू शकताय. तर इथं 3 वेगवेगळ्या कंडिशन्स मेन्शन केलेले आहेत. हा बघा, तर हा पॅराहायड्रॉक्सी आहे. त्याच्यानंतर मी कलर बदलतो, हा आहे आर्थो, आणि आता दाखवलेला आहे तो हा आहे एम हायड्रॉक्सी. आता एम हायड्रॉक्सीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर इथं अरोमॅटिक कंपाऊंड मायग्रेट होत नाही. अरोमॅटिक कंपाऊंड मायग्रेट का होत नाही, तर त्याचं मी उत्तर सांगतो प्रत्येकाचं कम्पेअर करून. बघा, जेव्हा पॅराहायड्रॉक्सी असेल तर पॅराहायड्रॉक्सीचं डिलोकलायझेशन होईल, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज पहिल्यांदा इथं येईल. ओके, पुढच्यामध्ये हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये गेल्यामुळे निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर परत निगेटिव्ह चार्ज घेऊन परत ह्या पोझिशनच्या कार्बनवरती आलेला आहे, म्हणजे इथं आलेलं आहे. आता मी काय करतोय, ज्या पोझिशनवरती कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आले त्याला मी मार्क करतोय फक्त. ओके, बघा कुठे कुठं कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ह्या कार्बनवरती आलेला आहे, कलर मी बदलतो, ह्या कार्बनवरती आलेला आहे. ओके, ह्या कार्बनवरती आलेला आहे आणि ह्या कार्बनवरती आलेला आहे. ओके, आता आर्थोहायड्रॉक्सी असताना काय होतं बघा. आर्थोहायड्रॉक्सी असताना तर इथं आतमध्ये डबल बॉन्ड, एक इथं निगेटिव्ह चार्ज, म्हणजे इथं मी डायरेक्टली मार्क करतो, रेझोनन्स काय आता काढत बसत नाही. तर बघा, एक इथं निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, त्याच्यानंतर एक इथं निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, आणि तिसरा कुठं आले चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. पण जर मी मेटा हायड्रॉक्सी घेतलो तर कुठं कुठं निगेटिव्ह चार्ज येतो ते मी इथं दाखवतो. एक इथं येईल, एक ह्या कार्बनवर येईल, दुसरा ह्या कार्बनवरती येईल, आणि तिसरा ह्या कार्बनवरती येईल. बरोबर, ह्या तिन्हीमध्ये कम्पेअर करा, आर्थो, पॅरा आणि मेटामध्ये. तर जिथं आपली रिॲक्शन, जिथं आपली ह्या कार्बनवरती आलेलं आहे, ह्या कार्बनवरती आलेलं आहे, तिथं अरोमॅटिक कंपाऊंड काय होतो, मायग्रेट होतो. पण इथं जर बघितलात तर इथं, एक सेकंड, इथं ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला नाही आहे. निगेटिव्ह चार्ज आलेला नाही आहे, त्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी, मायग्रेशन पॉवर काय होती, कमी होती. आणि अशा वेळेला शिल्लक कोण राहतो, हायड्रोजन. तिथं शिल्लक कोण राहतो, हायड्रोजन. त्यामुळे हायड्रोजन, मेटा हायड्रोक्सी असेल तर हायड्रोजन मायग्रेट होतो. ही तिची मेकॅनिझम झाली, हे माहिती असावं. ठीक आहे, हे मी क्लिअर करतो आता. त्याच्यानंतर अदर फंक्शनल ग्रुप ऑन द अरिल रिंग. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होती, अदरवाईज आपल्याला रिॲक्शन कम्प्लीट होताना प्रॉब्लेम्स येतात. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील, येस, तर मायग्रेशन प्रॉपर्टी तर मी इथं दाखवलेलं आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असेल तर कार्बन ग्रुपची डेन्सिटी कमी होती, त्यामुळे मायग्रेटिंग कोण होतं, तर हायड्रोजन ग्रुप हा मायग्रेट होतो. अशा पद्धतीनं ह्याच्या मेकॅनिझम आहेत. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन रिॲक्शन, हायड्रोजन पेरॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ NaOH. जर तुमच्या कंपाऊंडमध्ये नायट्रिल ग्रुप असेल, जर तुमच्या कंपाऊंडमध्ये नायट्रिल ग्रुप म्हणजे सायनाइड, म्हणजे आपण त्याला म्हणतो काय, नायट्रिल ग्रुप, तर तुमचा रिएजंट हायड्रोजन पेरॉक्साईड NaOH त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, अमाइडमध्ये करतो. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, अमाइडमध्ये करतो. जर तुमच्या कंपाऊंडमध्ये टर्शरी अमाइन असेल, तुमच्या कंपाऊंडमध्ये जर टर्शरी अमाइन असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, N ऑक्साईडमध्ये करतो, N+O- मध्ये करतो. आणि जर तुमच्या कंपाऊंडमध्ये येस अरोमॅटिक अमाइन असेल, म्हणजे NH2 ग्रुप असेल, तर हायड्रोजन पेरॉक्साईड त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, नायट्रो ग्रुपमध्ये करतो. अशा पद्धतीनं हायड्रोजन पेरॉक्साईड आपल्याला अमाइन ग्रुप किंवा टर्शरी अमाइन असेल किंवा नायट्रल असेल त्याचं करस्पॉन्डिंग अमाइडमध्ये, N ऑक्साईडमध्ये किंवा नायट्रो ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करतो रिस्पेक्टिव्हली. ह्या त्याच्या रिएक्शन्स आहेत. ठीक आहे, इथं आपला हायड्रोजन पेरॉक्साईड हा पहिला पॉईंट संपतो. अजून ह्याच्यामध्ये खूप व्हास्ट पॉईंट आहे हा, टर्शरी ब्युटिल हायड्रोपेरॉक्साईड वगैरे, तर तो आपण सोमवारच्या लेक्चरला बघायचं. मी इथपर्यंतचे नोट्स ह्याच्यावरती मी अपलोड करतो, व्हिडिओसुद्धा अपलोड करतो. काही समजलं नसेल तर तुम्ही त्याच्या